अभिजीत भैया ने मेरे को भेजा यहाँ पे। अभिजीत भैया ने बोला तुम जाके देख के आओ। वो अभी महाराष्ट्र में उसके घर पे, वो अपने घर के स्कूल देखने गया है। उसके गाँव के स्कूल भी ऐसे ही है। कितने साल हो गए आजाद हुए हमें बताओ? 80 साल पूरे होने वाले हैं। 80 साल पूरे होने वाले हैं आजाद हुए, और अभी तक हमारे स्कूल ठीक नहीं हुए। विश्व गुरु कैसे बनेंगे हम लोग? हैं? विश्व गुरु बन रहे हैं हम लोग। पूरी पूरी दुनिया में हमारा नाम हो रहा है बहुत ज्यादा। बस दुनिया हमारे स्कूल ना देख ले। आ रही है मैम? नहीं आ रही है सर? नहीं आ रही है। चलो बैठ जाओ सभी जय श्रीराम, मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या लहान मुलांच्या, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याशी काही संधी साधू लोक उघडपणे खेळ खेळायला लागले आहेत। शाळांमध्ये जे काही सुरू आहे ते पाहून जर आपलं रक्त उसळत नसेल तर आपण पालक म्हणून आणि नागरिक म्हणून पूर्णपणे अपयशी ठरतोय। तुम्ही सर्वांनी आधीचा व्हिडिओ पाहिला असेल। शाळेच्या आवारात अवघ्या 9 ते 10 वर्षांची निष्पाप कोवळी पोरं जमिनीवर बसवली जातात। बाहेरून काही भामटे येतात, त्या लहान मुलांच्या गर्दीत बसतात, त्यांच्या समोर भाषणं ठोकतात, कॅमेरे लावून स्वतःचे व्हिडिओ बनवतात आणि त्या लहान मुलांच्या डोक्यात व्यवस्थेविरुद्ध आणि देशाविरुद्ध अविश्वास कालवण्याचं काम करतात। आणि या व्हिडिओत हा व्यक्ती म्हणतोय की अभिजीत भैया ने मेरे को भेजा है, अभिजीत भैया ने बोला है कि तुम जाके देख के आओ। कोण आहेत हे लोक आणि कोण आहे हा अभिजीत भैया? कोणी मोठा महात्मा की कोणी मोठा समाज सुधारक की कोणी मोठा महापुरुष? कोणत्या अधिकाराने हे लोक थेट आपल्या मुलांच्या शाळांमध्ये घुसले? मी तुम्हाला सांगतो हे लोक कोण आहेत। हे तेच लोक आहेत जे स्वतःला सीजेपीचे म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून घेतात। काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर या लोकांनी विद्यार्थ्यांच्या नावाने कसा घाणेरडा तमाशा मांडला होता ते संपूर्ण देशाने बातम्यांमध्ये पाहिलं आहे। त्या आंदोलनात बिघडलेल्या जेनझी पिढीचा जो उद्धट, बेताल आणि विभत्स चेहरा समोर आला तो पाहून संपूर्ण सुसंस्कृत समाजाची मान शर्मेने खाली गेली। शिस्त नाही, भाषेवर ताबा नाही, कसलाही आदर नाही। केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी त्या आंदोलनात काय काय प्रकार झाले हे वृत्तवाहिन्यांनी सविस्तर दाखवलं आहे। आणि आज हेच सीजेपीचे लोक, ज्यांच्या आंदोलनाची देशभर नकारात्मक चर्चा झाली, ते लोक आता आपल्या साध्या भोळ्या गावातल्या, शहरातल्या लहान मुलांच्या शाळांमध्ये घुसून त्यांना ज्ञान शिकवणार? मला या लोकांना थेट विचारायचं आहे, ज्या आंदोलनात तुम्ही संस्कार आणि संस्कृतीचा कचरा केला, तोच कचरा आता तुम्ही या 9-10 वर्षांच्या लहान मुलांच्या डोक्यात भरायला आला आहात का? तुम्ही या कोवळ्या जीवांवर काय संस्कार करणार? त्यांना अभ्यास करायला शिकवणार की लहान वयातच रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावणार? ज्या वयात त्या मुलांच्या हातात पुस्तकं, वह्या, खेळणी आणि मोठी स्वप्न असायला हवी, त्या वयात तुम्ही त्यांच्या मनात नकारात्मक द्वेष आणि विद्रोहाचं विष कालवणार का? मला त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, तिथल्या स्थानिक शिक्षकांना आणि प्रशासनाला जाब विचारायचा आहे। शाळा ही विद्येचं मंदिर आहे की कोणाचाही राजकीय अड्डा? एका सामान्य बापाला जर आपल्या पोराला शाळेत भेटायचं असेल तर त्याला गेटवर 10 प्रश्न विचारले जातात। ओळखपत्र दाखवावं लागतं, परवानगीच्या नावाखाली तासनतास ताटकळत उभं राहावं लागतं। मग दिल्लीतल्या आंदोलनांचा तमाशा मांडणाऱ्या या सीजेपीच्या लोकांना शाळेच्या आवारात पायघड्या कुणी घातल्या? त्यांना मुलांशी संवाद साधायला, त्यांना भडकवायला परवानगी कोणी दिली? तिथले स्थानिक पोलीस प्रशासन तिथे काय करत होते? एका अनोळखी संघटनेचा माणूस पोलिसांसमोर येऊन मुलांची शाळा भरवतो आणि प्रशासन गप्प बसतं? या लोकांचा हेतू अतिशय घातक आणि कुटील आहे। दिल्लीत जेव्हा यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला, लोकांना यांचा खरा चेहरा समजला, तेव्हा आता हे लोक प्रसिद्धीसाठी लहान मुलांच्या मागे लागवायला लागले आहेत। निष्पाप मुलांना पुढे करायचं, त्यांच्या भावनांचा गैरवापर करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची, हाच यांचा धंदा आहे।
मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवला जाणारा हा घाणेरडा खेळ आम्ही महाराष्ट्रात आणि या देशात अजिबात खपवून घेणार नाही. माझी तमाम पालकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आता तरी जागे व्हा. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या हीच विकृती आपल्या घराघरात पोहोचेल. आज हे झुरळ शाळेत घुसलेत, उद्या आपल्या मुलांच्या विचारांवर कब्जा करतील. शाळेत पाठवल्यानंतर आपलं मूल कोणाच्या संपर्कात येतंय, त्याच्याशी कोण काय बोलतंय यावर पालकांनी करडी नजर ठेवली पाहिजे. उद्याच्या उद्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना सक्त सूचना द्या की आमच्या परवानगीशिवाय या झुरळांची सावलीही आमच्या मुलांवर पडली नाही पाहिजे. मी या व्हिडिओद्वारे सरकारला, शिक्षण विभागाला आणि गृह मंत्रालयाला स्पष्ट शब्दात सांगतो, सीजेपीच्या ज्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे शाळांमध्ये घुसून मुलांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर तात्काळ कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर प्रशासनाने अशा प्रवृत्तींना आत्ताच रोखलं नाही तर देशाची नवी पिढी चुकीच्या मार्गावर भरकटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मुलांची सुरक्षा, त्यांचे संस्कार आणि देशाचं भवितव्य वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून अशा विकृत अजेंड्याचा कणा मोडला पाहिजे. झुरळांच्या या नौटंकीविषयी तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा. माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.